डॉक्टर डॉक्टर नरेंद्र साहब, डॉक्टर अनिल, श्रीमती सपना, राजेंद्र पवार, सुखिया सुरेश, डॉक्टर नरवणे, पुष्पिता प्रतिष्ठानचे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे विश्वस्त सरकारी बंधू आज एका वेगळ्या कामाच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो. 2 दिवस आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. त्याचा पहिला दिवस इथं आहे, दुसऱ्या दिवस बारामतीला विजय प्रतिष्ठान होणार. त्याच तिथे हिंदू भाषिक प्रदेशातील शिकावत, तणाव व्यवस्था, फिजिओथेरपी आणि विजय प्रतिष्ठान या ठिकाणी यावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स याची निर्मिती या विषयाच्या संबंधीची चर्चा होणार आहे. माझ्याकडे ज्या काळामध्ये देशाच्या शेती खात्याची जबाबदारी होती त्यावेळेला नॉर्थ ईस्टमध्ये हरित क्रांती, काही भागामध्ये धवल क्रांती, दुग्ध क्रांती या गोष्टी मी अनुभवल्या. आता नवीन क्रांती शेतीच्या सोबत येते, अशी क्रांती म्हणजे कृत्रिम उद्योग AI. आता इंडो पॅसिफिकमध्ये बघितलं तिथं 20 प्रकारचं हवामान, जलवायू, भौगोलिक स्थिती आणि याचा परिणाम पिकावर वीज तणाव हा निर्माण होतो. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यावर आधारित फिजिओथेरपी आणि क्रॉस स्पेस मॅनेजमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी एक संस्था आपण बारामतीला मालेगावला काढली आणि दुसरी संस्था रांचीला काढलेली आहे. याच्या मदतीनं तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विकासाची स्थिती ही कशी तपासता येईल याचा विचार करता येईल. आता भारतीय शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. ती कोणती? ते एक, लागवडीचा योग्य कालावधी आणि योग्य जातीची निवड करण्यासाठी येणाऱ्या अडचणी. 2, दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन. 3, प्रचंड प्रमाणात होणारा खताचा आणि औषधाचा वापर. 4, ऊस शेतीमध्ये होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर. 5, कीड व रोगांचा वापर वाढत असलेला आणि त्याचे होणारे परिणाम. 6, मातीची घसरत चाललेली गुणवत्ता. 7, ऊसामधला साखरेचं प्रमाण, सुक्रोज पर्सेंटेज हे जे कमी होतंय हे सुद्धा चिंताजनक आहे. आणि तोडणीचा योग्य कालावधी ठरवताना ज्या काही अडचणी असतात त्याही महत्त्वाच्या आहेत. आणि दिवसेंदिवस वाढणारा दर एकरी उत्पादन खर्च. 10, निसर्गावर आधारित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा तुटवडा. 11, स्थानिक शेतकऱ्यांना क्लायमेट ॲग्रिकल्चर या संबंधी ज्ञानाचा असलेला अभाव. असा प्रश्न आहे
या सगळ्यांचा वाद करण्याच्यासाठी एआयच्या तंत्रज्ञानाची भूमिका ही महत्वाची ठरू शकते. जिनोम एडिटिंगच्या माध्यमातून रोग प्रतिबंधक आणि उच्च उत्पादन क्षमता प्रजाती विकसित करून हे मोठं उदाहरण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे श्वास सिंचन प्रणाली याच्याद्वारे पाण्याचा योग्य वापर करणं आणि या चाचणीतर्फे शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे यासारखे तंत्रज्ञानाचे योगदान हे मोठं ठरू शकतं. गेल्या काही वर्षामध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याचा वापर करून ऊस पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला. बारामतीच्या केमिकेमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये फार्म ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर देशातील पहिला AI आधारित शेती प्रकल्प राबवला. आणि हा प्रकल्प ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या सहकार्याच्या मार्फत आपण राबवतो आहोत. मला असं वाटतं या प्रकल्पाच्यामुळं अंतर्गत ऊस उत्पादनाच्यामध्ये क्रांतिकारक सुधारणा होऊ शकते. काय बदल दिसतात त्या समजून इतर क्षेत्रावर याचा आधार घेऊन ऊसाची लागण केली आणि त्याच्यावर योग्य त्या प्रकारची कारवाई केली. त्याच्यातून परिणाम असा दिसतो पूर्वी जिथं एकरी 35 ते 40 टन हे उत्पादन होतं, याचा वापर केल्याच्या नंतर ते 50 ते 60 पर्यंत पोचलेले आहे. इथेनॉल आता इथेनॉलचं उत्पादन जैविक खत आणि बायप्रॉडक्ट यामुळे साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना अतिरेक उत्पन्नाची संधी प्राप्त नाही. उत्पादन खर्च जो आहे 525 त्याच्यामध्ये 25% घट झाली. पाण्याचा वापर एक नेहमी तक्रार केली जाते की ऊसासाठी जास्त पाणी हे वापरलं जातं, पण इथला अनुभव आहे की पाण्याचा वापर 40% कमी झाला आणि खताचा वापर 40% कमी झाला. विशेष म्हणजे त्याचा एकच मात्र लक्षात घ्या तुम्ही, 30% उत्पादन वाढीमुळं इथेनॉल किती वाढलं? इथेनॉलच्या उत्पादनामध्ये 910 लिटर एकरी वाढ झाली आणि त्यामुळे साखर कारखान्यांना एकरी 16,900 अधिक नफा हा मिळतो. आणि हे जे काही यश त्याच्यामध्ये केलं त्याची नोंद कोणी घेतली? त्याची नोंद घेतली मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला आणि टेस्लाचे भाऊ इलॉन मस्क यांनी या सगळ्या प्रकल्पाचं कौतुक केलं. भारत सरकारने AIच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणारी धोरणं तयार केली. सरकारनं तयार केलेल्या AI इन ॲग्रिकल्चर या धोरणामध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या ग्रामीण भागात हा विस्तार झाला. AI इनोव्हेशन गॅसमध्ये स्टार्टअप आणि संशोधनाला प्रोत्साहन देणं, तसंच केंद्र आणि राज्य सरकारवर राज्य स्तरावर AI एक्सलन्स सेंटर स्थापन करणं याचा समावेश आहे. आणि या धोरणामुळे तंत्रज्ञानाचा वापर व्यापक पातळीवर होईल आणि शेतकऱ्यांसाठी तो आणखी एक प्रभाव. माझ्या मते राष्ट्रीय ऊस मिशन, नॅशनल मिशन इन सुगरकेन सारख्या उपक्रमामुळे आपण या तंत्रज्ञानाचा व्यापक पातळीवर वापर करू शकतो. त्यामुळे ऊस उत्पादनात सुधारणा होईल, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ होईल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
शेती क्षेत्रामध्ये वादळाची आवश्यकता प्रत्येकाने जर घेतली तर त्याचा लाभ सगळा होईल. शेतकऱ्याची उत्पादकता वाढवली जाते आणि पिकांचा तणाव संपन्न जाते आणि पर्यावरणीय बदल त्याच्याशी निगडीत असलेल्या ज्या समस्या आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि देशासाठी तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरू शकते. ही गरज लक्षात घेऊन बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण AICTE मान्यतेनुसार VTech in AIML हा अभ्यासक्रम करून एक महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे. विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, नवक्रम तसेच आधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र यासाठी तांत्रिक संस्था आपण विकसित करत आहोत. आज त्या ठिकाणी माझ्या अंदाजाने आणखी 4-1 महिन्यांनी हे आपलं सेंटर खऱ्या अर्थानं उभं राहील. आज जवळपास 80% त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये ऑनलाईन शिक्षण, आरोग्य क्षेत्रात AIचा वापर, वैद्यकीय निदान आणि रोगांचं अनुमान यासाठी होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रामध्ये ऑनलाईन शिक्षण, ॲडॅप्टिव्ह लर्निंग यामुळे विद्यार्थ्यांना अधिक गुणकारी शिक्षण मिळू शकते. यासोबत ऊर्जा, वित्त आणि कृषी क्षेत्रात AI याच्या वापरावर संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि उत्पादन वाढवता येईल आणि त्यामुळे भारताचे तंत्रज्ञान आर्थिक आणि सामाजिक प्रगती याला एक प्रकारची गती मिळाल्याचं राहणार नाही. आणि याचं काम सुरू केलं गेले 2-3 वर्षापासून. लोक पाहत आहेत. मुद्दाम आम्ही लोकांना निमंत्रित करतोय की प्रत्यक्ष पीक येऊन तुम्ही बघा, त्याचे खर्च बघा आणि हे काम फक्त उसापुरतं सीमित नाही, अन्य पिकं सुद्धा याच्यामध्ये घेता येईल. आज साधारणतः महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक चांगला निर्णय घेतला आहे. 500 कोटीची तरतूद त्यांनी केली आणि याच्यातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं त्यांनी नवीन नीती 2 दिवसाच्या पूर्वी जाहीर झाली. आमच्याकडं इथं जे कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतो त्या शेतकऱ्यांची साधारणतः संख्या 25,000च्या आसपास. यंदाच्या वर्षी सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची जी विनंती आमच्याकडे येते ती बघितली तर ती 10,000च्या आसपास. गेल्या 10 दिवसाच्या पूर्वी आम्ही महाराष्ट्राचे सगळे साखर कारखाने, सगळे खाजगी कारखाने, सरकारी कारखाने, महाराष्ट्र सरकारचं शेती खातं, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे शेती मंत्री कोकाटे आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री पाटील आणि अन्य पदाधिकारी यांची बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये हा विचार मांडला की आम्ही हे करू इच्छितो. कारखान्यांना याच्यात सहभागी व्हायचं असेल तर ते सहभागी होऊ शकतात. आजपर्यंत आमच्याकडं जवळपास 9,000 शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे आणि आणखी शेतकऱ्यांची मागणी याच्यामध्ये आहे. हे थोडं खर्चिक काम आहे. पहिल्या वर्षासाठी प्रति हेक्टरचा खर्च हा 25,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षाचा खर्च हा 10,000 आहे. आम्ही असा विचार केला. वसंतदादा शोभन इन्स्टिट्यूट याची 9,250 रुपये याची जबाबदारी घेईल. साखर कारखान्यांनी 6,750 याच्यामध्ये द्यावे आणि शेतकऱ्यांनी 9,000 रुपये याच्यामध्ये घालावेत. हे 25,000 जो खर्च आहे
हा हेक्टरी आहे आणि त्या हेक्टरीमध्ये शेतकऱ्याची जबाबदारी 9,000 हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला 9,000 पगार आहे आणि ह्या पहिल्या वर्षाचा खर्च आहे. दुसऱ्या वर्षापासून ही प्रचंड खाली खर्चाची निर्मिती होऊ शकते आणि एक प्रकारचं शेतकऱ्यांना परवडणारं हे काम होऊ शकतं. आम्हाला अक्षरशः धक्का बसला की काम आम्ही सुरू केलं आणि विशेषतः मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा याचा सहभाग झाला आणि त्यांनी जी काही प्रसिद्धी दिली याचा स्वीकार करण्याच्यासाठी समर्थन करण्याच्यासाठी त्यानंतर आमच्याकडं ज्या इन्क्वायरी झालेल्या आहेत त्या ब्राझील, फ्रान्स, नेदरलँड, फिनलंड, स्पेन, इंग्लंड याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यातही या इन्क्वायरी जास्त काही केली आहे. याचा अर्थ हा स्पष्ट की शेतकरी याचा नोंद घेतलेली दिसते त्यांनी आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा या निष्कर्षाची या लागलेली आहे. एकच गोष्ट आमच्या पाहिजेची होती आणि ती म्हणजे सॉईलची दिवसेने होणारी घसरण. क्लायमेट चेंजच्या समस्या ऐकून जमिनीच्या सत्यस्थितीवर आधारित कृषी विज्ञान केंद्र येथे यावर आधारित आम्ही वाहतूक उघडली. या ठिकाणी राज्यातील मातीच्या परीक्षेवर आधारित व त्याच्या विश्लेषणानुसार सॉईल हेल्थ डेटा सेंटर व कृषीचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याचा मान आहे. यासाठी 7.5 कोटीचा खर्च आहे. दिवसेंदिवस मातीची सुरक्षा कमी होते त्यामुळे मातीची सुरक्षा वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून निर्माण केलेलं AI सॉईल हेल्थ डेटा सेंटर हे देशाचं पहिलं कृषी विज्ञान केंद्र इथं असेल. आपण लवकरच करून शेतकऱ्यांना या संबंधीची सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. तुमच्या संख्येनं आणि औत्सुक्यानं या एका वेगळ्या आणि थोड्या त्रस्त विषयाच्या संबंधित आस्थाच तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सोडतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.